विशेष प्रायोजित कार्यक्रम आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र. प्रायोजक मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, विजयनगर, सांगली. नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र हा विशेष कार्यक्रम. आजही आपल्यासोबत आहेत डॉक्टर कादंबरी जगताप, ज्या आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण स्त्रियांच्या आरोग्याबद्दल बोलतोय, तर स्त्रियांच्या मेनार्की आणि त्याच्यानंतर PCOD याबद्दल आपण काही भागामध्ये बोललो, पण मेनोपॉज हा स्त्रीच्या आयुष्यातला एक महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे आणि तिथे जर तिनं स्वतःला सावरलं नाही किंवा तिला आयुर्वेदिक तज्ज्ञांची मदत मिळाली नाही तर तिचं जीवन भकास होतं एकदा, अशी अवस्था होते. तर आपण सगळ्यात आधी सांगूया की मेनोपॉज ही स्थिती काय आहे आणि मग त्या स्थितीबद्दल सगळं बोलल्यानंतर मग ती कशी कमओव्हर करू शकते त्यावर, आणि मग त्याची काही उदाहरणं आपल्याकडे आहेत का, तर त्याविषयी बोलूयात. काय सांगा? नक्कीच. मेनोपॉज म्हणजे नावातच आहे, जिथे पॉज लागलेला असतो. ह्याला मराठीत आपण रजोनिवृत्ती असं म्हणतो. तर बरोबर. आता आपण मागच्या एपिसोड्स मध्ये जे वयाचे टप्पे बघितले होते, 15 ते 30, 30 ते 45 आणि 45च्या पुढची वर्ष. तर 45 पासूनचा जो आजार म्हणत नाही मी याला, ही एक नैसर्गिक क्रिया आहे. बरोबर. रजोनिवृत्ती आपल्याला दिसते. जसं हा आजार नाहीये, पण ह्यात जी लक्षणं दिसतात ती जर बरी नाही केली किंवा ती दुरुस्त नाही केली तर त्याचं स्वरूप मात्र नंतर कन्व्हर्जन हे आजारात होऊ शकतं. अच्छा. त्याच्यामुळे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. फक्त ती तुम्हाला ट्रीटमेंटना अधिक आनंदी करून घेता येते किंवा त्याची क्वालिटी जी आहे ती तुम्हाला वाढवता येते. बरोबर. आता ही रजोनिवृत्ती आहे, मेनोपॉज आहे, तर असं त्याचं काही फिक्स वय आहे का, की या वयात आलात की तुम्ही तुमचं रजोनिवृत्तीचं वय आलंय हो ओळखायला पाहिजे, किंवा त्याची काही सिम्पटम्स आधी दिसायला सुरुवात होतात, बरेच त्याची लक्षणं पण बरीच असतात, तर ती पण आपण सांगूया. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. ओपीडीत बऱ्याचदा असं दिसतं की काहीतरी ठराविक लक्षणं दिसत असतात, पण ती पाळी आता येत नाहीये का ती जाणार आहे ह्याचं काहीही लॅब टेस्ट नाहीये ना, त्याची सोनोग्राफी आहे किंवा स्कॅनिंग टेस्ट आपण काहीही करू शकत नाही. ती कधी जाणार आहे ह्याचे आधी काहीही सिम्पटम नसतात. पण शक्यतो जे साधारण वय म्हटलं जातं ते 45 ते 55, परंतु हे वय सुद्धा आता खूप अलीकडे येत चाललंय. 35शीत सुद्धा पाळी गेलेल्या बऱ्याच स्त्रिया आहेत. परंतु आता हे त्यांना माहित नसतं की माझी पाळी येत नाहीये, ती अनियमित झालीये, की आय हॅव टू कन्सिडर इट ॲज अ मेनोपॉज. तर हे डॉक्टरांनाही सांगणं मुश्किल असतं. परंतु या काळामध्ये बऱ्याच औषधांचा अंतर्भाव आपण करत असतो, तर जेणेकरून तिला काही त्रास होऊ नये. पाळीचं कसं आहे की पाळी आली कधी, गेली कधी, हा त्रास त्यांना झाला नाही पाहिजे आणि ती जाताना पण व्यवस्थित गेली पाहिजे, म्हणजे पुढचे त्रास होत नाही. पुढचे त्रास जसं की गर्भाशयाच्या गाठी होणे, पाळीला खूप अंगावरून जाणे, मग ते गाठी काढावं लागणे, कधी कधी गर्भाशय काढावं लागणे, असे पुढे खूप प्रॉब्लेम आहे. पण लक्षात घ्या की गर्भाशय हे वाचवताच आलं पाहिजे, कारण ते एकमेव अवयव आहे जो पुरुषांपासून स्त्री शरीराला वेगळं करतो. म्हणून हा मेनोपॉज अत्यंत महत्वाचा आहे. ती पाळी जाताना जर ती निरोगीरित्या गेली तर तुमचा रजोनिवृत्तीचा पुढचा काळ हा अत्यंत सुखदायी असतो. म्हणून ह्याची ठराविक अशी लक्षणं नाही आहे की बहुतेक आता मला हे जाणवते तर पाळी जाणार आहे. हा, परंतु काही लक्षणं अशी दिसतात की पाळी एकतर 6-6 महिन्यांनी येते किंवा महिन्याला 2 वेळा येते. म्हणजे ती इरेग्युलर होते. नेहमी पाळी जात असताना ती इरेग्युलर होते. मूड चेंजेस फार होतात. म्हणजे ही लक्षणं ना थोडी त्यांच्यासोबत राहणारे जे व्यक्ती असतात त्यांना ही विचारावी लागतात की चिडचिड जास्त होतीये का, किंवा कधी कधी स्वतःला फार शून्य वाटणे, म्हणजे अगदी कुठेच मन न लागणे, कशातही रस नसणे, अशा गोष्टी दिसतात, किंवा खूप भीती वाटणे. हे लक्षण मला थोडं कॉमनली दिसतं की अचानक कशाचीही भीती वाटणे, म्हणजे ज्या गोष्टी आधी आपल्याला क्षुल्लक वाटत असतात त्याचं टेन्शन येणे, नंतर व्हाईट डिस्चार्ज सारखे त्रास आहे, पांढरं पाणी अंगावरून जाणे, कोरडेपणा त्या जागी असणे, खूप इचिंग होणे. तर ही काही लक्षणं आहेत जी पाळीसोबत दिसत असतील तर आपण त्याला रजोनिवृत्ती असं समजतो. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत वेगळे वेगळे तिला लक्षणं दिसत असतात, पण त्या लक्षणांवर त्या लक्षणांवरनच तिनं ओळखायचं का की आपल्याला आता रजोनिवृत्तीकडे आपण चाललेलो आहे, आणि मग त्यावेळेला त्यांनी आयुर्वेदिक तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं असतं, की कोणत्या लक्षणांमध्ये आपण नाही आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांची मदत घेतली तर चालेल,
असं काही असतं? प्रत्येकाने 40 वर्ष वय झालं स्त्रीचं, तर पाळी आलेली असू दे किंवा गेलेली असू दे, तिने काही ठराविक काळजी सांगितलेली आहे ती घेतलीच पाहिजे. बरं. जसं गर्भाशयात आता काही स्त्रियांची पाळी मी जसं म्हटलं तर 55 पर्यंत पण चालू असते हं. आणि काहींची अगदी 40शीत पण जाते. परंतु ती जाताना तिने जी काही औषधं सांगितली आहे किंवा स्वतःची काळजी घेण्यासाठी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या केलेल्या पाहिजे आणि जिचं 55 वर्ष वय आहे आणि जिला पाळी चालू आहे तिने सुद्धा ती काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. तर अच्छा. तुम्ही रजोनिवृत्ती मला येईल तेव्हा बघू हं, हं, हं. असं न करता वयाची 40 क्रॉस केली की काही गोष्टी सांगितल्या आहेत आयुर्वेदात. जसं शतावरी नावाचं औषध आपल्या सर्वांनाच माहित आहे. हं. फक्त होतं असं की गुगल डॉक्टरमुळे आजकाल जरा वेगळी वेगळी नावं समोर येतात. हं. खूप सीड ट्रेंड निघतो. अनेक हं. ट्रेंड असतात. जवस खाणे ट्रेंड आहे. चिया सीडचा वापर करणे हा ट्रेंड आहे. तर असं ट्रेंडला बळी न पडता तुमची प्रकृतीचं हां. सखोल परीक्षण करून तुमच्या प्रकृतीला काय योग्य आहे अशा 1 ते 2 सवयी लावून घ्या. अच्छा. म्हणजे पाळी गेली तरी त्रास राहणार नाही आणि असली तरी त्रास राहणार नाही. हां. आणि हे काय फॉलो करायचं हे तुमच्या आयुर्वेदिक तज्ञांशी बोलूनच ठरवायला पाहिजे. येस, इन नक्की. जनरल आपण इथून नाही सांगू शकत. बरोबर. तर खरंच अतिशय महत्वाचं तुम्ही सांगितलं तिथून, की मेनोपॉज म्हणजे जी रजोनिवृत्ती आहे, तर ती सुखकर कशी होईल हे प्रत्येक स्त्रीनं बघणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तिनं काही त्रास होण्यापूर्वी सुद्धा आयुर्वेदिक तज्ञांची मदत घेतली तर नक्की तिला हा त्रास होणार नाही. खरंच आज इथेच थांबूया. पण या रजोनिवृत्तीला धरून काही उदाहरणं आहेत, म्हणजे खूप एक्स्ट्रीम त्रास होतात किंवा काहीच त्रास होत नाही असे पण असतात. तर याबद्दल आपण ऐकूया, पण त्यासाठी आपण उद्या भेटूया. आज मात्र इथेच थांबतोय आपण. नमस्कार. कार्यक्रमाचे प्रायोजक होते मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल सांगली. आपल्याला जर अचूक आणि परिणामकारक आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आपण मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, पहिला मजला, KFCच्या वर, विजयनगर, सांगली या ठिकाणी सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भेट देऊ शकता आणि आजारातून मुक्तही होऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 98 346 23 909.